नमस्कार मंडळी. विनोदाचे सुरुंग लावत हास्याचा स्फोट घडून आणण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत दोन खास कलाकार आपल्याला भेटायला आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या लाघवी हास्यानं आणि सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांना क्षणात आपलंसं करणारी अभिनेत्री गिरिजा ओ गोडबोले. आणि एखाद्या रांगोळीप्रमाणे सुरांची सुरेख आखणी करून आपल्या गोड आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा ध्वनी संयोजक, संगीतकार आणि गायक ऋषिकेश कामेरकर. सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे ह्या कार्यक्रमात गिरिजा आपल्याला स्पर्धक तर ऋषिकेश तिचा मार्गदर्शक म्हणून दर शुक्रवार शनिवारी भेटत असतात. तुम्हा दोघांचंही आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, सबंध महाराष्ट्राला शालूच्या ठेक्यावर नाचायला लावणाऱ्या कोकणच्या पारसमणींना आज त्यांच्या शालूचं प्रियदर्शन घडणार आहे. सॉरी, प्रिय शालूचं दर्शन घडणार आहे. बघा तिथे काय घडतंय. नमस्कार 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 नमस्कार. एवढं 3च शब्द स्क्रिप्टमध्ये लिहिलेले आहेत. पुढे कंसात लिहिलं आहे, प्रभ्या वाटेल तर बोल. लेखक दर्शन. त्या वसाड्याला म्हटला, अरे लिहून दिलंस तरच मला धड बोलता येत नाही, ते मी उत्स्फूर्त काय बोलणार आहे. उत्स्फूर्त हा शब्द जवळजवळ मी 75 वेळा पाठ केला तेव्हा इथे येऊन बोललो. लक्षात राहत नाही म्हणून हातावर सुद्धा लिहून आणलेला आहे. हा बघा, क्लोज घे क्लोज घे. काय आहे तुम्हाला सांगतो, हो माझ्याबरोबर स्किट करायचा म्हणून सुस्तील तेवढी जोडाक्षर त्यांना लिहून ठेवला नाही. त्याला म्हटलं हे बरोबर नाही आहे. थेट गेलो गोस्वामी सरांकडे. म्हटलं हो सर, हो केवढी जोडाक्षर आहेत, मला झेपणार नाही. हवं तर मला ठेवा, नाही तर काढून टाका. ते म्हटलं निक. मग म्हटलं थांबावा. कसं आहे प्रसाद सर, बोला. प्रत्येकाचं स्ट्रगल ना लय वेगळं वेगळं आहे. खरंय. तुमचं स्ट्रगल वेगळं, माझं स्ट्रगल वेगळं. माझं स्ट्रगल बघा कसं आहे तर. हा. म्हणजे झक मारी तिथं यायचा, विनोद नसला तरी त्याला उलटा सुलटा करून वाजवायचा, आणि असला तर त्याला उलटा सुलटा करा तरी पाडायचा. वा बोरे वा वा वा. काय स्किट कसंही झाला तरी शालू आहे ना मला सावरायला. हा कोण हाय गावरान मेवा. अगं कोण आहेस तू, कोण आहेस. मनाने लिखली. अरे म्हणूनच विचारलं कोण आहेस तू. सई तामणकर, डावीकडची सई तामणकर. चवड्यावर चालणारी प्रियदर्शनी. मम्मा. स्किट संपवून घरी निघालेली विशाखा सोडायला. अरुण कदम. मी अरुण. अगं पण सांग कोण आहेस ते सांगशील का नाही. जवळ येऊ नको, सांग कोण आहेस ती. नाही असं नाही करायचा. नाही लांबून सांग नको कोण. शालू. म्हणजे आतापर्यंत मी रसिक प्रेक्षकांसमोर सादर केलेली ती माझी शालू प्रत्यक्षात माझ्या समोर उभी. शालू, ए शालू,
मनव लिखलो आता ओळखलं तुला बाग क्रमांक 3 शाला क्रमांक 9 मोरेवाडी चिपलून शेत सगळं आठवलं का? म्हणजे तू परवांची शालू हा शाळेतली अगं काय होतीस तू आता कायच्या काय झालीस तू अरे पेरणी व्हायच्या अगोदर कल्ला असता की शेतीला एवढा भाव येणार आहे ती सगळी शेती मी विकत घेतली असती वासाडे मग आता घे ना विकत नाही शालू नाही का माझं लग्न झालं आता मला नाही लग्न करता येणार तुझ्या बरोबर मग अरुण कदमचं पण झालंय लग्न तो कसा जाऊ दे लय अजून करायचंय त्याच्यावर वेगळं रचायचंय त्याच्यावर स्किप लग्न नाही झालंय पण तुम्ही शालू 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 करता म्हणून मुद्दाम आले का नवऱ्यानं टाकली मला सोडून दिली तुमच्यामुळं तुमच्या मुला म्हणजे जे मी स्किट केलं नाही त्याचं पेमेंट आपला असं झाला अगं पण माझी काय चूक आहे त्याच्यात तुम्ही टीव्ही मध्ये सगळं माझ्याकडे बघूनच बोलत होतात ना ए नाही शालू अगं मी कॅमेऱ्यात बघून हा गाणं हा बोलतो पण मला दिसतं ना टीव्हीत दिसलं माझं नाव काय शालू तुम्ही गाता काय शालू मी कुठले चिपलूनची तुम्ही कुठले चिपलूनचा मग माझ्या भावाला वाटलं चिपलून चिपलून शालू शालू यांचं काहीतरी चालू आहे घरातून काढून दिली हाकलून दिली मला मी म्हणलं "अहो, काय समजली तर ते म्हणाले कायच्या काय समजली होती अगं पण काय आहे हे जे चालू गाणं आहे ना आमची परंपरेचं गीत आहे हे मी शेतात पण गातो का हे नाही? पण तेच म्हणाले लई परंपरा आहे तुमची शेतातली म्हणून कर ना लगीन शालू शालू गातीस कर ना लगीन अगं नाही ग अगं तुला बोललो ना माझं ऑलरेडी लग्न झालंय मला नाही करता येणार माझ्या बरोबर लगीन करत ना आणि ही इकडे बसली ना नटूक भावली कोण नटूक बावली ही तुमचं प्लॅटॉनिक का काय ते चालतं बरं मी नाही चालून ते तिकडनंच चालू झालेलं आहे आता पतंग एवढा हवेत उडतो तर ढील द्यायला नको नाही करणार लगीन नाही. मग माझ्या प्रश्नांची काही उत्तर द्या मम्मी जाती हा काय ठरलेलं नाही स्किट मध्ये आता ठरलंय मला आता आठवलंय नाही, नाही, नको. माझा पाठ नाहीये, माझा पाठ नाहीये. ऐकून तरी घ्या ना प्लॅटॉनिक या शब्दाचा अर्थ काय ते आधी सांगा मला इतके दिवस बोलताना आता हसू नका तुम्ही बर प्लॅटॉनिक शब्दात अल्फाबेट किती आहेत सांगा इंग्लिश आज गावलायचा सोडणारच नाही इंग्लिश बोलतोस ना बोल काय ते तुझं इंग्लिश दॅट इज फाय फर्टिलायझर दॅन ऑलवेज आता माझं इंग्लिश बोलून दाखव टेररिझम इज अ रॅडिकल अँड ॲक्सलरेटेड डेव्हलपमेंट ऑफ आर्म स्ट्रगल विच मे लीड टू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन ऑफ कॉन्फ्लिक्च्युअलिटी बिटवीन व्हेरियस कंबाईन इंटरेस्ट मन आज सोडणारच नाही बरं हे म्हण जवळजवळ 2 वर्षांच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगत चालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे म्हण हसण्यासारखं काही नाही अजून एक प्रश्न आहे माझ्या मनात मला ह्याचा अर्थ कळलेला नाही 5वा सीझन आला तरी व्हेनेवर यू कम ऑन द स्टेज ब्लडी यू ओन द स्टेज हे काय आहे ते मला एकदा सांग ना. मला कळलं पाहिजे ना कधी चान्स भेटत नाही ना असं समोर समोर ए बाय तुझ्या पाया पडतो काय झालं मुद्द्याचा काय तर बोल बघू मला लगीन नाही करत तर सेल्फी तरी काढा ना माझ्या संग आता माझी आवडती शालू आहे म्हटलं सेल्फी काढ ना मी तुझ्या हा? बरोबर काढणार 1 मिनिट आता तू कोण हा ओळखलाव का चेहरा बघा ओळखलाव हो, नाही बुवा कोण आहे म्हणजे तुमचाच आहे हा माझा कसा काय ए बाय माझा कसा काय 17 डिसेंबर 2003 चिपलूनचं शेत आठवलं का काय तुमचाच आहे सेम टॅलेंट आहे म्हणजे लहान मुलं कशी आधी जन्माला येतात लोळतात मग वळतात मग रांगतात मग चालतात मग धावतात हा जन्माला आला आणि पुढं 2 पाय आणि माग 2 पाय पुढं 2 पाय आणि माग 2 पाय म्हणजे तसं आमचं आडनाव परब आहे पण आम्ही ह्याला मोरेच म्हणतो तुमचं आहे ना मोरेच आणि सेम टॅलेंट आहे काय 3 वाक्य पाठ करून एक पण धड बोलत नाही सामान आहे ए हार कशासाठी मला ते अगोदर सांग लगीन नाही का करायचंय
नाही ग नाही माझं लग्न झालेलं आहे. मी कसं लग्न करणार तुझ्या बरोबर? बायको गेली कुठं आहे? ती जरा बाहेर गावी गेलेली आहे. हाय चान्स तर करून टाकूया ना. आत मनात एकदम खोलवर आत मनात काय भावना आहे, करावं की नाही नाही? मनात खूप वाटतंय का, पण ते काय करणार ना मला तू सांग ना. करू मी कुठं पण बोलणार नाही गावात. म्हणजे कुठं असं आपलं गुपित फोडायचं नाही. एकदम दत्तू कुठं बोलायचं नाही बरं का, नाही, कुठं बोलणार नाही नाही. ना, हा. तुमचा संसार तो तुमचा बरं. आणि माझा संसार तो बी तुमचाच. कुठं बोलणार नाही. नाही हा. हा चालेल. घे. दत्तू फोटो काढ बर का. चांगले फोटो काढ बरं. काढ अगं घुसमटलंय मी आताच एवढा घुसमटलाय. पुढे काय होलं माझं? काढले फोटो काढले. कर दत्तू सगळीकडे व्हायरल. अरे तो व्हायरल करणार आहे फोटो. पण हे व्हायरल केलं तर माझ्या संसाराची वाट लागेल का तू बाय? हाय सेलिब्रिटी, तू बदनाम होणार. मी कसलं बदनाम होईन? नाही, 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 मी हा? बदनाम होईन का? प्लीज असं नको करू. आता नाही, आता झालं लगीन बाबा. बाय, बाय. ए हा बघ, हवं तर ना तुला मी 500 रुपये देतो, पण तुझा तोंड बंद कर प्लीज. प्लीज बंद कर तोंड. अरे देवा, हिच्या अंगात आला वाटतं. लावसटीन पकडला नव्हते. ए बाय, इथं बस बस बस. कुठंतरी येताना झापटली असेल. बस बस बस. बाय माझी बस. नीट वलिक लाव काय? नाही बाय. चालू नाहीये. काय समजली? शैलेश आहे, शैलेश. शैलेश वलक लाव, शैलेश परब. वसाड्या शैलेश तू? मेल्या 3.5 वर्षांपूर्वी 350 रुपये घेतला होताच, दिलेस परत. ते बरं 350 500 घेतले व्याजा सकट. काय सांगतोस? ना म्हण. बघा वसाड्याची अक्कल काय आहे ती. हा, ही साडी किती रुपयाची घेतली? 700, वीक 300 1000 झाले. अलंकार आणि मेकअप 1000. म्हणजे 2000 झाले. होय दो. वसाड्या 350 रुपये कमवण्यासाठी 2000 रुपये खर्च केलाय. ता माझा झालेला आहे, पण स्किट मीच लिहिलेला आहे, तो बी मलाच मिळणार आहे. बरोबर. ऍक्टिंगचा बी मलाच मिळणार आहे. वर 350 रुपये मलाच मिळणार आहेत, म्हणजे फायदा माझाच आहे. होय, फायदा याचाच आहे. मग? हे असं झाला, 5 चित्रपट लिहला, 2 चित्रपट दिग्दर्शित केला, तरी वसाडा अजून स्किटच करतो. क्या बात है. किती गोड दिसतोय दादा. you. मज्जा आली, मज्जा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स. दर्शन, तू खूप सुंदर दिसतोयस, अतिशय सुंदर. मला तुला ह्या वेशात बघायचं होतं आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. मस्त लिहिलं होतं, सादरीकरण पण उत्तम. मोरे, यू रिअली ब्लडी ओन द स्टेज वेन यू कम. मस्त, मजा आली. प्रसादा. दर्शा, काही उंच प्रकृतीचे नट असतील किंवा आडव्या खांद्याचे नट असतील. आडव्या खांद्याचे म्हणजे माझ्यासारखे, ज्यांचा शोल्डर ब्रॉड आहे. उंच प्रवृत्तीचे म्हणजे तुझे उंच प्रकृतीचे म्हणजे तुझ्यासारखे, जे शिडशिडीत आहेत पण थोडं जास्त उंच आहेत, अशा प्रकृतीच्या पुरुष नटांना स्त्री भूमिका करणं फार अवघड असतं. फार अवघड असतं, कारण ते जरा जरी चुकलं तरी ते बिभत्सतेकडे झुकू शकतं. पण मुळातच तू हुशार असल्यामुळे तुला ती तलवारीची धार करेक्ट कळली आणि तू ती सदोदित इकडेच ठेवलीस. त्यामुळे ते कधीच कुठे बिभत्स किंवा वाईट वाटलं नाही. ते खूप सुंदर सुरेख असं तू मेंटेन केलंस, त्याबद्दल तुझ्याकरता टाळ. थँक्यू. आणि खरंच गोड दिसतोयस या साडीमध्ये. मोरे, वंडरफुल. एक स्वप्नरंजन आमचं झालं होतं की आईला अखेर शालू मिळाली, पण थोडा विरस झाला. हरकत नाही, पण वाट बघत राहा, शालू तुला मिळेलच. वाट बघत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. मंडळी, आपल्या फिल्टर पाड्याच्या बच्चनला म्हणजे गौरव मोरेला मिळाली आहे एक हॉलिवूड फिल्म. बघूया ही फिल्म कॉमेडीच्या बॉक्स ऑफिसवर किती करोड हास्याची कमाई करते ते. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. Hi Sai.
बोल बेटा बोल बोल बोल. हाय प्रसाद. हाय. ए गौऱ्या काय डायरेक्ट साई प्रसाद. हा मग मी आता एक हॉलिवूडची फिल्म करतोय ना. बघितलं हेच करणार मी. हॉलिवूडची फिल्म करतोय त्यामुळे मी हे बोलू शकतो. ओ होता केला अट्टहास याच्यासाठी. नाही 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 याच साठी केला होता अट्टाहास असं आहे ते. हेच आयुष्यभर तुम्ही फक्त गौरव मोरेच्या चुकाच काढा. हेच करा तुम्ही. आणि गौरव मोरे तुम्हाला चकून कधी हॉलिवूडला गेला तुम्हाला कळलं देखील नाही. तुम्ही आयुष्यभर फक्त हेच करा. मार्क ओके आहे. हेच करा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पण मी नाही. मी चाललो हॉलिवूडला. कारण हॉलिवूडचा फेमस हिरो आहे जँगो. त्याच्या मित्राचा रोल मी करतोय. जँगो आणि त्याचा मित्र. तुला अंदाज आला असेल की माझा सीन किती असेल, माझं काम किती असेल ते. हा अरे बाबा बस झालं ते आता. उगाच ते खोटं खोटं सर करत खोटं हसणं सर. त्याचा कंटाळा आलाय मला. आणि तो विनायक पुरुषोत्तम नावाचा 2 कवडीचा लेखक. साधा असिस्टंट डिरेक्टर आहे. पाहुणे आले की या ना या बस. त्याला मध्ये इतके दिवस मला ए भाई ऐक ना भाई, ए भाई ऐक ना भाई, भाई ऐक ना असं करत रिस्पेक्ट द्यावा लागायचा. बर त्याच्या उपर अजून एक आहे तो दशरथ शिरसाट. बीडचा कुलदीप पवार. त्याची एंट्री म्हणजे विशेष एंट्री. सेटभर असा बघणार ना जसं का रामगोपाल वर्मा. जाणार आणि हळूच कोपऱ्यात विचारणार कोणाचं स्किट चालू आहे. अरे भाऊ मग एवढा ऍटिट्यूड कशाला पाहिजे असं करायचा. ह्या असल्या लोकांसोबत गौरव राहणार. दॅट्स वाय आय एम गोइंग टू हॉलिवूड. अरे ह्याच्यासारखा सेम दिसणारा आमच्या एमएची टीम मध्ये होता. विराज नाव आहे त्याचं. गौरव दादा तो मीच आहे. तू हो. तू इथं काय करतोय. इथे मी सेकंड लीड करतोय फिल्म मध्ये. हो काय. हो क्या बात यार. तू पण इथे काम करतोस काय. वा वा चांगली गोष्ट आहे. दत्तू तू इथं काय करतोय प्रोडक्शन साठी. नाही मी मेन विलन करतोय. मेन विलन म्हणजे सगळेच मला एमएच टीम वाले दिसतात म्हणून विचारलं की बाबा हॉलिवूड मध्ये एमएच ची टीम म्हणजे. हो हा. फायनान्सर वेट क्लाउडच आहे. ॲम्ब्युलन्स आहे बाहेर. अरे रेडी है क्या सब एक्टर. अरे सब एक्टर आ गए क्या. हो सर. तू छुपा हुआ अदाकार है. हम तू रे कछुए के मुंह के मरी हुई बिल्ली जैसी शक्ल बनाना मत. आख्या में अंगार होना. तू मेन विलन है. हाँ याद रख. क्या बोला मैं दिखू. अरे नमस्कार सर आप फाइट मास्टर है क्या. अरे फाइट मास्टर नहीं, मैं फिल्म का डायरेक्टर है. पण मला सांगितलं हॉलिवूडची फिल्म आहे.
अरे पिक्चर का नाम हॉलीवुड है, पिक्चर मालेगांव की है. क्या हुआ तेकू? हॉलीवुड की पिक्चर समझ के मैं सबको बहुत बोलकू. इधर तू नाटका मत करब. इधर बहुत बड़े स्टार आने वाले. जैंगो सर. अरे तुम क्या मुसंडे लेके घूम रहे रे? अरे मेकअपा करो रे. थोबड़े रंगाओ रे तुम. जाओ उधर. देख टेकू बोल रहा फोन आने वाले यहाँ पे. जैंगो सर हाँ. बहुत बड़े स्टार है वो. Yes, yes. सुपर स्टार है. I know. बेबी, क्या बात है यार. माय बेबी. ओ बेबी, ओ ओ ओ ओ ये. ओ. जँगो सरांचा कुत्रा आहे का हे? अरे बुरी गतके. हे जँगो सर आहे. जँगो सर. हा कुत्रा जँगो आहे हा. बेबी, आणि मी ह्या कुत्र्याचा मित्राचा रोल करणार आहे. अरे हा ना. या. बेबी, काम डाऊन. हाफ एक मिनिट हा चेहरा ना मी कुठेतरी बघितल्यासारखा मला वाटतोय. ए कुत्ते की औलाद गुरगुर बेबी, बेबी, काम डाऊन बेबी, काम डाऊन बेबी. बेबी डोंट बी वाइल्ड. बेबी डोंट बी वाइल्ड बेबी. बेबी ओके 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 बेबी ओके. हु इज ही? हाय आय एम गौरव. अरे हा एक मिनिट. हा जांग्या पोटऱ्या. एक मिनिट, त्याला गौरव या नावाचा प्रचंड राग आहे. तुम्ही का गौरव हे नाव घेतलं? जँगो, काम डाऊन बेबी. बेबी, काम डाऊन. एक मिनिट. काय झालं जँगो? ओके बेबी. चला सर मैं सीन समझाता अभी. हा सुरू करा. अरे तेकू नहीं जैंगो सर को बोल रहा मैं. काय झालं जँगो? जँगो जाऊ दे, तू लक्ष नको देऊ. हा? सर जाऊ दे. सीन असा आहे सर. काय झालं क्या जँगो? हुआ उनको? काय? नाही. येस जँगो, मी बघते. क्या हुआ? एक्सक्यूज मी, तुम्ही उठता का इथून? जँगोला इथे बसायचं या चेअरवर प्लीज. ती खुर्ची आहे ना मोकळी तिकडे बसवा ना. नाही, जँगोला या चेअरवर बसायचंय ना जँगो. येस प्लीज. जँगो उठ. आय एम बेबी. सर अभी मैं गिव इट टू मी. जँगो क्लीन झाली चेअर. मी उठलो, यांनी sanitizer मारलं. अरे तेकू वायरस समझ रहे हो. इतना क्या टेंशन ले रहा तू भी. सर अभी सीन बोलता तुमको मैं. एक मिनिट. ओके मी सांगते. हो जँगो, एक मिनिट. तू ना खूप मुडी आहेस. एक मिनिट थांब. जँगोला या चेअरवर पाय सोडून बसायचंय. प्लीज इफ यू डोंट माइंड. थँक्यू सर. थँक्यू. येस जँगो. ह्याचा बाप तरी असं कधी बसला होता का? सर आता सीन सांगतो तुम्हाला. सर कैसा है जो डायलॉग है ना वैसे 3 सीन है उसमें. 3 सीन है. 3 हाँ. सीन के मैं डायलॉग तुमको बता देता अभी. विजय तू घाबरू नको. हाँ क्या बात है सर. क्या कर रहे हो तुम? बेहतरीन अदाकार है सर. बहुत बढ़िया सर. वाह वाह सर क्या बात है. तू एकटा नाही आहे. हाँ अरे सर क्या बात है सर. अरे क्या बात आहे. तुझा टॉमी तुझ्या सोबत शेवटपर्यंत आहे. हा सोबत करले सर. ऐकलं स्पष्ट मराठी बोलतोय हा. सोबत असा बोलला. मी सांगतो ना
याला ओळखीचा आहे हा. अरे तेकू शर्म आने को ना प्रैक्टिस कर कर के कुत्ते का डिक्शन अच्छा हो गया तेरी जिंदगी जा रही एक्टिंग में मेरा डिक्शन कब अच्छा होगा रे तेरे मुखड़े के पण मेरे को सर ये बिसांदे मुंह के उत्तुपट कौन से मुंह के बिसांदे मुंह के बिसंदा मुंह मतलब जो आंग तोंड धोता नहीं उसको बोलते बिसांदे मुंह के हे बघा सर हाँ तुमच्यासाठी मी असेल बिसंदा मुका पण मैं किसी के लिए चार मारू हाँ ऐसे मटकने में ही गया तू एड़े. आता बघ असाच गेलं ना मला मी असं करतोय. मारूंगा तेको अभी इधर पटक पटक के मारूंगा तेको. अरे नेमकं कोण आहे कुत्रा आहे अस्वल आहे की कोई मिल गया म्हणजे ऋतिक रोशन चालू आहे कधी बसून मत करना इतना मत करना टेंशन मत देना निकल जाएगा ना फिल्म छोड़ के. सर मेरी इज्जत पूरी निकाल रहा हूँ मैं मराठी का अरे कुछ इज्जत नहीं है तेरी गुच्चो बट नीचे. सर कैसा है अभी. ओ सर मला एक मिनिट थांबा तुम्ही मगाशी जे डायलॉग सांगितलेत हा. ते सगळे डायलॉग विजयचे आहेत ना. टॉमीचे. अरे टॉमी म्हणजे हा कुत्रा ना हा कसा काय डायलॉग बोलणार. तुझं नाव टॉमी आहे. मी टॉमी तू टॉमी. मग विजय कोण. विजय सर. कोण लेखक आहे पिक्चरचा. खांडेकर. त्याच्या बापाने कधी असे कॅरेक्टर लिहिले होते का. बाबूला बाव का एक मिनिट मी बोलते त्याची. काय झालं तुला. काय झालं. नाही जँगो असं नाही करताय. जँगो नाही जँगो. उनको समझाओ उनको. जँगो बेबी काय झालं. तू रुजलायस का. बरं मग आता मी काय करू मग तुझ्यासाठी गाणं गाऊ. ओके कुठलं गाणं गाऊ जँगो. ओके उधर कर ले रे उनका पर्सनल चल रहा ना. काय चाललंय त्यांचं पर्सनल. अरे एड़े वैनिटी में हम नॉक करके जाते हैं ना डायरेक्ट देखते दरवाजा खोल के. पण ही कुठे वॅनिटी आहे. अरे पूरी दुनिया इनके लिए वैनिटी है. क्या करूंगा तू उधर दे. तू इथे काय करतेस. अगं हिचं ना बाजूला शूट चालू होतं आणि हा जँगो गायला लागला ही थांबेच ना माझ्याकडे म्हणून घेऊन आले बाबा हिला इथे. सो हो स्वीट. ना. हॅलो सर. हाँ. ही आहे ना जँगोची गर्लफ्रेंड आहे. हा जांगी. अभी प्लीज विल शट अप प्लीज प्लीज. हिचं नाव बिनी आहे बिनी. ये एक दूसरे के बिनी रह नहीं सकती ना म्हणून मग ते. अगं मी बोलले यांना की लग्न करून टाका वगैरे वगैरे पण नाही ना. यांना बघ ना एकत्र लिव्ह इन मध्ये राहायचंय एकमेकांना समजून घ्यायचंय कॉम्पॅटेबिलिटी चेक करायची आहे यांना. आजकालचे कुत्रे पण ना. माय गॉश. हा हॅलो. ओ टेक रेडी आहे. या वी आर कमिंग ओके ओके. Beanie, baby. Beanie? We have to go now. We have to go. Say bye-bye. Say bye-bye. Say bye-bye. Good girl. Oh. बिनी जँगो बस Baby, झालं. let's go. Baby, let's go. कंट्रोल Come yourself on. जँगो. Baby. जँगो Yeah, baby, come on. डोंट बी नर्वस. Let go, baby. जँगो यू आर सो नॉटी. चलो मैडम
जैंगो सर का मूड फ्रेश हो गया अभी। हाँ? येस एब्सोल्युटली अगला सीन मैं तुमको बोल देता फिर सब शॉटा लेंगे हम। हाँ? कैसा है ये जो है ना ये हौला, इसको है ना एक गाड़ी है ना इनको ऐसी धड़क देती फिर ये गिर जाते और मर जाते। हाँ कसं आहे याला सांगा बरं तुम्ही. ना सीन समझा रहा ना मैं, रिएक्ट हो रहे उस पे वो। हा मग पुढे हाँ, तो तुम क्या है उसको देखते हो ऐसी दौड़ते 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 जाते और उसके सीने पे ऐसी पंजे डाल देते, फिर तुम है ना मुंह से मुंह की सांस देते उसको, ऐसी गिपाप गिप सांस देते ना, फिर उसके फेफड़ों में हवा आती और तब इसके जान में जान आती। ये करने का है अपने को। काय बोला? एक मिनिट काय झालं जँगो? जँगो एक मिनिट, अरे क्या हुआ? तू लीड करतोयस ना या फिल्म मध्ये, हे असे इंटिमेट सीन करावे लागतात जँगो. जँगो असं नको ना करू. एक मिनिट ऍक्च्युली सर जँगोचं असं म्हणणं आहे की तो याच्या तोंडात तोंड घालून श्वास नाही देणार, याला खूप किळसवाणं वाटतंय. मी किळसमान आहे? त्याला खूप वियर्ड वाटतंय. ह्या कुत्र्याला वेळ वाटतंय? हो, हा? हो. अरे जाड्या आहे जाड्या, तुला वेळ असं मारना बुक्का उनको बोलने का- जो बात तू ज्यादा बात मत कर, तेरे को पटक पटक के मारता मैं, समझा क्या? तू घपरे. अरे तू कुत्र्याचा रोल करतो. कुठला कुत्रा आहे तू? शेपटी नाही काय नाही अस्वल. नहीं उनको अब मैं बोल इसको मत- नहीं छोड़ूंगा मैं इसको. अरे क्या कर- कुत्रा चावल्यावर अरे तू माणसाला उसको रेबीज कुछ- एक मिनिट, कुत्रा चावल्यावर माणसाला रेबीज होतो ना, माणूस चावला ना कुत्र्याला बेरीज होईल बेरीज. वा वा कडक कर आणि हॉलिवूड फिल्म. पण झकास, मज्जा आली. सई काय म्हणशील? मला तिथे येऊन तुमच्या सगळ्यांची दृष्ट काढायची आहे. मला इनिबिशन्स नसणारे ॲक्टर्स भयंकर आवडतात आणि प्रसाद आता तू त्यातला एक आहेस. तू जेव्हा तिकडून आलास तेव्हा 2 मिनटं रेकग्नाईज करायला लागली की हा खरंच माणूस आहे का, खरंच डॉग आला आहे सेटवरती. आय स्वेअर मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स नाही, हा एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली. आणि ह्याची कन्सेप्ट बाय द वे आपले प्रोडक्शन इन्चार्ज जे आहेत त्यांची होती, सुनील डांगे sir. सुनील डांगे त्यांचं नाव आहे. अतिशय सुंदर कन्सेप्ट आणि छान लिहिलं, उत्तम परफॉर्म केलं, मस्त. आय एम प्राऊड ऑफ यू. मला वाटतं की आपण सुनील डांगे सरांना एकदा मंचावर येण्याची विनंती करूया. Yes, yes. सुनील डांगे. सुनील डांगेला सुद्धा असं वाटतं की आपण कल्पना सुचवावी आणि मोटे आणि गोस्वामींनाही असं वाटतं की आपण त्याची कल्पना स्वीकारावी. सुनील फॅन्टॅस्टिक, वंडरफुल कॉन्सेप्ट. अ डॉग इज द ओनली थिंग ऑन द अर्थ. गौऱ्या नीट आहे का? अ डॉग इज द ओनली थिंग ऑन द अर्थ दॅट लव्स यू मोर दॅन यू लव्ह युअर सेल्फ, असं इंग्रजीमध्ये म्हणतात. लगेच मला नंतर बोल, सांगतो मी, मराठीत सांगतो, काय पाहिजे. नंतर बोलूया, लगेच घालून नको. कुत्रा हे असं जनावर आहे जे तुमच्यावर तुम्ही स्वतः जितकं प्रेम करता त्याच्या दुपटीने प्रेम करत असतं. सो या न्यायाने मला हा कुत्रा आणि त्याच्या आतला कुत्रा या दोघांवरही खूप प्रेम करावं असं वाटतं. गौऱ्या, दरवेळेला तू जवळजवळ सगळ्यांची मापं काढतोस आणि सरतेशेवटी हे सगळे माप ओलांडून तुझ्या घरात प्रवेश करतात. वंडरफुल परफॉर्मन्स, वंडरफुल. वा. गिरिजा, तू गातेस हे आम्हाला माहिती होतं. आम्ही सगळेजण सिंगिंग स्टार हा कार्यक्रम नित्य नेमानं पाहतो आणि हे पाहताना आम्हाला प्रकर्षानं हे जाणवतंय की तुझं गाणं खूप बहरलंय, फुललंय. तर एकंदरीतच तू गाणं आणि सिंगिंग स्टार याविषयीचा अनुभव आमच्याबरोबर शेअर कर.
मी एका म्युझिकल कुटुंबातली आहे. माझ्या घरात आईच्या बाजूला जवळपास सगळेच गातात किंवा वाद्य तरी वाजवतात एखादं. तर असं कुटुंब आहे, त्याच्यामुळे ऐकलं खूप आहे आणि लहानपणी शिकले पण आहे थोडंसं. पण या निमित्ताने पुन्हा एकदा गाता यायला लागलंय. आता रोज गावं लागतंय. सर प्रॅक्टिस करून घेतात. मला खूप खूप बरं वाटतंय की ऋषिकेश हा माझा मेंटॉर आहे आणि आय होप आम्ही खूप छान छान गाणी अगदी शेवटपर्यंत तुमच्यासमोर आणत राहू. येस, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तू मगाशी म्हणालीस ना की गिरिजाला आता गायिका म्हणून पण लोक म्हणतात, विच इज ॲक्च्युली अ फॅक्ट. कारण आता अजय अतुलपैकी अतुल जर म्हणालंय की आमच्याकडे आता लावणी आली तर आमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे. क्या बात. आहा. इज ॲक्च्युली सेड दॅट. सो आणि माझं असं आहे की कॉम्पिटिशन ऑफकोर्स आम्हाला आवडेल टू बी देअर अगदी शेवटपर्यंत. पण कॉम्पिटिशन संपायच्या आत आम्हाला जितका वेळ एकत्र गाणी रियाज करायला मिळतोय, आय वॉन्ट टू सी हर एज अ सिंगर हू कॅन सिंग हर ओन सॉन्ग. क्या बात, किती सुंदर विचार आहे हा. आहा, क्या बात है. तुम्हा दोघांना या स्पर्धेसाठी आम्हा सगळ्यांतर्फे खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, कॉमेडीच्या शाळेतली हेडमास्तरीण विशाखा सुभेदार आज कॉमेडीतल्या शाळेतल्या अव्वल दर्जाच्या खट्याळ विद्यार्थ्याची अर्थात अरुण कदम यांची घेणार आहे शाळा. बघूया तिथे काय धमाल घडतीये. प्रवाशांना लक्ष द्या इकडे. कोल्हापूर 5634, कोल्हापूर 5634, फलाट क्रमांक 4 वर लागलेले. कोल्हापूर 5634 फलाट कोल्हापूर 5634, कोल्हापूर 5634, चला पटकन गाडी. रायगड 1342, रायगड गाडी 1342, रायगड गाडी 1342. महोदय नमस्कार. हा महोदय नमस्कार. एक मिनिट. महादेव मोरे पटकन या इकडे. बाईने बोलवले. महादेव मोरे पटकन या, बाईने बोलवले. अहो महादेव मोरे नाही महोदय. महादेव मोरे पण या की रे. बाई किटकिट करायला लागली. अहो महादेव मोरे नाही. अहो महोदय मी तुम्हास म्हणाले. महोदय तुम्हास. काय तुम्ही होय. तुम्हाच मला मला म्हणले तुम्ही. मला म्हणले. अहो माझ्या अख्ख्या आयुष्यात मला असं कोण बोललं नाही हो. अहो बाहेरचं जाऊ दे, घरचे कोण बोलले नाही मला तुम्हाच. अयो लय आनंद झाला हो. लय आनंद झाला. म्हणजे कसं आहे, फालतू गप्पा गोष्टी करायला माझ्याकडे टाइम नाही. मला पटकन काय सांगा. काम बोला तुमचं. काम बोला. हा काय ना, माझ्या दंतपंक्तीमध्ये मक्याचा दाणा अडकलाय, तेवढा काढायचा. काढून देता. आणि मी तुमच्या दातातला मका काढायचं होय. तोंड सांभाळून बोला. तुम्ही तोंड सांभाळून बोला. आल्यानंतर मी तुम्हाला नमस्कार केला, तुम्ही उद्धटपणे वागलात की नाही? सांगा मला, वागलात की नाही? कोण मोठ्याने ओरडले अंगावर? ओरडलात की नाही? उद्धटपणे कोण वागले? चूक झाली. माती खाल्ली मी. माती लहान मुलं खातात. तुमचं वय पाहता तुमचं वय माती खाण्यासारखं दिसत नाही. बाई माझं वय पाहता जे काही आहे ना ते मी पोट भरून खाल्लेलं आहे. महाबळेश्वर गाडी काय थांबली? पटकन चला. महाबळेश्वर गाडी पटकन थांबली. गाडी चला. सिंगापूर 2417, सिंगापूर 2417, सिंगापूर 2417. बघा. अरे काय ही भाषा? उच्चारावर काम करा. किती गोंधळ माजलाय उच्चारांचा. काय हे शिंगणापूर आहे ते चक्क सिंगापूर ऐकू येतंय. आणि 24 हा कुठला आकडा आहे? 24 आर्य भट्टाने सुद्धा विचार केला असेल. अरे हा आकडा मी कधी लिहिला? 24 असा आकडा आहे. 23 ते 23 बोलायला स्पष्ट शिका झाला. तुमच्यामुळे मराठी भाषा ऱ्हास झालेली आहे, कळलं? बाई माझी शाळा घेऊ नका तुम्ही. तुमचं काय काम आहे ते बोला. नाशिकला जाणारी बस किती वाजता आहे? हा ती नाशिक एका तासाने आता येणार आहे. फलाट क्रमांक 2 वर येणार आहे. बर साधारणतः तिकिटाचा दर काय आहे? हा तिकीट दर नाशिक 220 रुपये तिकीट दर आहे. हा सोडले काय? कोल्हापूर मार्गे सोडा आता. बर वेंगुर्ल्याला जाणारी बस किती वाजता येणार आहे? वेंगुर्ल्याची बस बघा बरोबर अर्ध्या तासाने येणार आहे. हा औरंगाबाद बघा 2 फलाट साधारणतः दर काय आहे तिकिटाचा? त्याचं औरंगाबाद नाही हा वेंगुर्ला 456 रुपये. वेंगुर्ला बघा 456. बरं मला सांगा, धुळ्यात जाणारी बस किती वाजता आहे? बाई तुम्हाला नक्की कुठं जायचं ते एकदा ठरवा की. काय आहे, मला आहेत 3 मुलं. एक राहतो नाशकात,
एक राहतो धुळ्यात, एक राहतो वेंगुर्ल्यात. मग मी काय करते, बस स्थानकावर जाते, जी बस आधी येईल त्या बसमध्ये चढते आणि पुढे जाते. म्हणून म्हटलं अच्छा, हा. आता मला सांगा, धुळ्यात जाणारी बस किती वाजता आहे? धुळ्याची बघा आता 10 मिनिटावर येणार, फलाट क्रमांक 3 वर येणार आहे. 10 मिनिटावर. बरं, त्याचा पंढरपूर तिकीट दर 30 किती आहे? 15, पंढरपूर 30 15, 2 फलाट होणार. त्याचा तिकीट दर किती आहे? त्याचं म्हणजे 456 आहे बघा. 456. धुळ्याची 10 मिनिटात. बर, मग मला नाशिकचं तिकीट द्या. अहो आता बोलत ना तुम्ही की जी पहिली बस येईल माझ्या मुलाकडची असेल तिच्याकडे मी जाणार आहे. आणि मग आता काय चाललंय? नाही नाही, काय आहे, तिकिटाचा दर पण बघायला पाहिजे ना, काय स्वस्त आहे त्याबरोबर जायला हवं. नाशिकचा दर जरा कमी आहे, म्हणून मला तुम्ही नाशिकचं तिकीट द्या. मग बाई जा ना एकदा नाशिकला, काय अडचण आहे तुमची, जा. किती उर्मट्टपणा कंटाळशील आहे हा? का? किती उद्धट बोलतात. ही काय बोलायची पद्धत झाली? प्रवाशांची अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. मी तुमची तक्रार करणार आहे. बाय, बाय. मला ही असं उद्धटपणा ऐका ना चालणारच तुम्ही, नाही. बाय, बाय. तुम्हाला काय वाटतं, सामान्य नागरिक अशी तुम्ही वाटेल नाही, नाही, तुम्हाला? बाय, बाय, असेल हो. तुमची सरकारी नोकरी. हो. एक मिनिट, तुमचा कर्मचारी अत्यंत उद्धट आहे, त्याला आत्ताच्या आत्ता कामावरनं कमी करावे. आपली कृपा अभिलाषी एक प्रवासी कर्ज. हे बघा, केली तुमची तक्रार, ही मी टाकली तुमच्या नावाची कंप्लेंट. अहो ऐका ना मला. हे बघा तुमची जर का कंप्लीट लिहून झाली असेल, तुम्ही तिकडं बाजूला बसा, मला इकडे काम करायचं आहे. हे सातारा 6549, सातारा 6549, फलाट क्रमांक 2 लागले. एक मिनिट, अहो. सातारा 6549. जरा 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 थांबवा. हा अक्षरांचा आणि अंकांचा अपमान थांबवा. हो, काय बोलताय तुम्ही? सातारा असं नाहीये, ते 17 आहे. बाई आल्यापासून तुम्ही माझी शाळा घेताय, तुम्हाला कळतं का? सातारा ठिकाणाबद्दल बोलतो मी, सातारा ठिकाणा. आणि 6549 गाडींवर 6549. मुळात 65 हा अंक नाहीये, 65 असा आहे. आणि हे 49 काय? 49 असं चुकून पण कोणी बोलत नाही. 49 हा अंक आहे. तुम्ही ना जरा तुमच्या शब्दांवर काम करा. एक काम करा. माझ्या? होय, नाही तर काय माझ्या? कोण डिक्शन वाईज चुकता आहे? बोला, रोज शिवतांडव स्तोत्र रोजच्या रोज 4 वेळा म्हणा माझ्या मागे. जळगाववाडी. गलेव लंबे लंबे ताम, भुजंग तुंग मालिका म्हणा. गलेव लंबे लंबे ताम, गलेव लंबे लंबे ताम म्हणा. गलेव लंबे लंबे बाई ताम. लंबे खूप लंबे होते हो. नाही मला जमणार. अहो मी हे जर इथं बसून बोलायला लागलो ना तर मी बोलेपर्यंत रिटायर होईन, पण मला नाही जमणार. ऐका ना माझं. उद्घोषक म्हणून काम करताना साधे उच्चार तुमचे स्पष्ट नाहीत. हे ध्वनिक्षेपक तुमच्या पुढ्यात आहे काय नुसतं आकांड तांडव करायला? ठो ठो करून बोंबलता आहात ध्वनिक्षेपकाच्या पुढे. बाई मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं ते, पण मी तुम्हाला सांगतो इथं धोनी बी आला नाही, शेबीला मी काय एकटाच आहे करू इथं. यांचं? एक मिनिटं, ध्वनिक्षेपक हे जे तुमच्या पुढ्यात आहे ना, बोंडको त्याला म्हणतात. अहो मराठीत माईक बोला ना त्याला. माईक आहे तो. माईक हा शब्द मराठी आहे? हा मराठी आहे? मराठी आहे. अहो, ध्वनिक्षेपक हा शब्द मराठी हा, आहे. माईक हा इंग्रजी शब्द आहे. परमेश्वरा, काय करायचं तुमच्या बुद्धीचं? ध्वनिक्षेपक आहे ना पुढे, त्याच्या पुढ्यात बोंबलू नका, जरा स्पष्ट बोलायला शिका. बाई तुमचं झालं असेल तर निघा. का माझं डोकं खाताय, मला काम करू द्या ना बाई. मुळात ना डोकं हा खायचा पदार्थ नव्हे. नाही, मी माझ्यासाठी खावयास वडापाव आणलेला आहे आणि त्याबद्दल पण सांगायचं काय? होतं. एवढा तेलाचा अपव्यय मी तक्रार करणार आत्ताच्या तरी. आपण- हे बघा ना, तुम्हाला काय वाटलं मी सोडते की काय? हे बघा, उपहार कक्षातील पदार्थांचा दर्जा रस्सा तळाला गेला आहे. बाई हे बघा, रसा तळालाच जाणार आहे. असं काय करता तुम्ही? नाश्त्याची वेळ कितीचे? 7 ते 9. इथपर्यंत लोक नाश्ता करतात. लोक 11 वाजता आल्यानंतर रस्सा सगळं तळाला जाणार आहे का नाही? मग तो कस्टमर कोण बोलतो, अरे हा रस्सा आता आम्ही किती ती नाश्त्याची वेळ किती? अहो, रस्सा तळाला म्हणजे रस्सा तळाला नाही हो, रस्सा अहो दर्जा सुधारा. अजून एक तक्रार आहे. अजून काय? मी गेल्या वेळेस धुळ्याला प्रवासाला गेले होते. प्रवास करत असताना सगळं चिकट गोळी माझ्या साडीला चिकटली. आता हे काय आणि हे कुठे मिळतं? सगळीकडे मिळते. तिने का बराच वेळ सगळत राहिली की अचानक असा चिकट पदार्थ बाहेर खेचता चिंगम म्हणे की त्याला चिंगम. हा तेच ते, ती गोळी माझ्या साडीला चिकटली. याला जबाबदार कोण? त्यामुळे माझी अशी सूचना आहे की सगळं चिकट गोळी प्रवाशांनी खाऊ नये, प्रतिबंध करावा. बाई तुम्ही असं जे काही लिहिताय ना,
आणि ही जी काही तक्रार करताय ना सगळं चिकट गोळी. हा ती जी काय आहे की गोळी ती आम्हाला तर कळतच नाही, कुणाला पण कळत नाही. आणि जर कधी आमच्या वरिष्ठाला दाखवली तर तो आमच्यावर बांबू देतोय. अकादमी आहे काय लिहिले, कुणी तक्रार लिहिले, काय आहे यांचं म्हणणं, कसं सांगायचं तुम्ही आम्ही? त्यांना समजावून सांगा ना, काय सगळं सांगू? चिकट गोळी काय आहे त्याला समजावून सांगा. नाही, ही माझी ऐक- चौथी तक्रार. ऐका ना बाई, हे बघा तुमच्या पाया पडतो, लय काम पडले, गाड्या सोडायच्यात. हे बघा तुमची तक्रार झाली असेल तर तुम्ही आता निघा प्लीज, तुमच्या मी पाया पडतो. उरण गाडी 11:25 ची गाडी फलाट क्रमांक 3 वर राहतो, सुटल बरं का. चला की हा मिराज कणकेश्वर 2456. 24 कुठला आलाय 24 आहे ते 24. कसे तुम्ही उद्घोषक. एक मिनिट बाजूला व्हा. नाही, नाही, ऐक, एक अहो, मिनिट बाई, बाजूला गाड्या व्हा. नाही, नाही, ऐक. एक मिनिट तुम्ही- मी तुम्हाला सांगते कशी उद्घोषणा करायची. व्हा बाजूला अहो, असं व्हा, काय? बाजूला बाजूला अहो, व्हा. बाई, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जमलेल्या प्रवाशांना अत्यंत महत्वाची सूचना आहे. ही उद्घोषणा बसच्या वेळापत्रकानुसार महत्वाची आहे. आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी प्रातःसमय पहाटे 5 वाजता, प्रातःसमयी 5 घटिका 56 पळीनंतर सोलापूर मार्गे पुण्यास रवाना होणारी बस फलाट क्रमांक 8 वर कधीही प्रस्थान करण्यात येत आहे. तेव्हा माझी अशी विनंती आहे, प्रवाशांनी ताबडतोब तेथे संपर्क साधावा. तेव्हा प्रवाशांनी- 56-24 आता ताबडतोब प्रवाशांनी तिकडे सातारा संपर्क- गाडी, सांगली सातारा गाडी, पाच सोळा सांगली, सातारा, मिरज मध्ये गाडी आहे. क्या बात है. खूप दिवसांनी इतकं स्वच्छ मराठी ऐकून खूप बरं वाटलं. इस्पेशली ध्वनिक्षेपक आणि सगळं चिकट गोळी म्हणजे नव्यानं शोध लागलाय या शब्दाचा असं वाटलं. क्या बात ताई, सुपरहिट, मस्त दादा. ओके, हा सर असे काय म्हणतायत सई? च्युइंगमला चघळ चिकट गोळी म्हणतात हे मला पहिल्यांदा कळलं, त्याबद्दल धन्यवाद. मला काय वाटतं हे मी स्पष्ट मराठीत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू जमतं का. भाषेवरची पकड, भाषेचं प्रभुत्व अतिशय सुंदर विशाखे. अरुणदा, फारच सुंदर उद्घोषक झाला होता तुम्ही. असेच असतात उद्घोषक. तुमचं निरीक्षण अतिशय सुंदर आहे. मस्त संकल्पना होती. सादरीकरण अतिशय उत्तम. खूप मजा आली. प्रसन्न झालं वातावरण. धन्यवाद. प्रतिम. प्रसादा. अरुण, मुळात ज्या स्किटमध्ये तुझं हे काहीच ऐकवलं नाही, त्या स्किटमध्ये तुझ्या भाषेबद्दल बोललं जावं ही एक वेगळी गंमत होती. पण मजा आली. 2 वेगळ्या उत्तम भाषा ऐकता आल्या ॲट अ टाईम. विशाखा, तुझ्याकरता तशी सोपी जबाबदारी होती. तुझी भाषेवरची कमांड, तुझं प्रभुत्व उत्तम आहेच, पण ते आज या स्किटच्या निमित्ताने दिसलं. खूप मजा आली. वंडरफुल.